हाय टू फॅमिली, जय महाराष्ट्र. तर अचानक गावी आलो आहे आम्ही. 4 वाजता आलो रात्री गावी. आवरलं, नाश्ता बिष्टा झाला, जेवण पण झाली, स्वयंपाक झाला, भांडी धुणं पण झाले बघा, कपडे घातलेत वाळत. सुनबाई गेली माहेरला, तिच्या भावाचं लग्न आहे उद्या, आज हळदीत. तर सुनबाई गेली गावाला. माझी तब्येत नाही ठीक, नव्हती येणार मी, पण म्हणलं तिथं पण एकटी राहण्यापेक्षा मुलगा म्हणला नको चला तुम्ही पण. आमचं कारभारी इथंच आहेत. कवा आषाढी कार्तिकीला एकादशीला आलेलं पंढरपूरला, म्हणले 2 दिवसात येतो कर आषाढी कार्तिकी करून, आणि घरी जाऊन 2 दिवसात येतो. आता आषाढीला कार्तिकीला किती दिवस झालं मोजा बरं. तेव्हापासून इथं गावात आहेत, घरी इथं खुशाल फिरतात आहे, गावात जातात आहे, येतात आहे, मस्तपैकी जेवतात आहे, लिकीकडे जातात आहे, तिकडून डबा घेऊन येते ते 2-2 दिवसाचा टायमिंगचा. इथलं गवत काढलं नाही, काय नाही, घरांची साफसफाई नाही, आल्यावर आम्ही केली. असलं कारभारी आमचं काका तुमचं. त्याला तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते कसं केलं आहे बघा. हे अवतार बघा, हे किती गवत झालं आहे बघा भोवतानी घराच्या. हे बघा तसंच आहे, काकाने तसंच ठेवलं आहे कारभारीने आमच्या. हे बघा गच्च भरलं आहे, गवतसुद्धा काढलं नाही. 15-20 दिवस झाले इथं राहिल्यात, कशाला सुद्धा हात लावला नाही बघा. हे बघा, आणि मी तिथलं करतो, साफसफाई करतो, गवत काढतो. हे बघा लिंबाची झाडं 2 आले ती, तिथं सीताफळाचं पण झाड आहे बघा, दिसलं का? त्यातच आहे सीता. हे बाबळींमुळं काय कळना झाले. कोरपड पण आहे बघा आमच्या दारातले. हे लाल फुलांचं झाड आहे, कागदी फुलांचं. इथं तुळस आहे, ते कवाळ आणलं होतं मागच्या वेळेस काळूबाईच्या इथनं, ती इथं बाहेर ठेवून गेलो तो, अजून हिरवगार आहे. ही एक लिंबाचं झाड आहे बघा, आत्ताशी चांगलं व्हायला लागले. ही सुबावळी होत्या, इथली एक सुबावळ पडली, ही एक काढून टाकली आम्ही अर्ध्यातनंच. तर बघा गवत किती घराभोवती. साफसफाई केली नाही काकाने, काय नाही. हे बघा, बघा आमच्या वस्तीचा परिसर. हे बघा सगळीकडे हिरवगार. कपडे घातलेत वाळत. सुनबाई गेली, पोरगा गेला ना. मुलीची आज आमच्या गाडी यायची नवीन, बोलोरा घेतली मुलीने आमच्या, ती गेली. घरं पण बघा व्यवस्थित आहेत आमच्या गावातली. हे बघा गोटे बिटे आहेत. हे आमची तुळस पोरांनी टाकली तोडून, पण ही कसली आली बघा. आम्ही नसलो तरी इथं तुळस असते नेहमी. हे बघा किती छान आली बघा. तर या साईडला आमची शेती आहे, तिकडे दिराचं आहे आमचं. तर हे घर आहे आमचं बघा, पत्र्याचं आहे आपलं साधं. थांबा तुम्हाला खालनं दाखवते. कागदी फुलाचं झाड आहे बघा ते. हे असला गेट केला आहे आम्ही. तिथं सीताफळाचं झाड आहे, ते देवीचं मंदिर आहे आमचं बारकं बांधलेलं. सदाफुलीचं पण आहे बघा तेव्हा का तिथं, आहे का? सदाफुलीचं पण आहे. तर हे आहे आमचं घर, दिसलं का? हे बघा शिरवाळ पडले. हे बघा घराच्या मागं पण झाडं वाढले ते. हे बघा काकाला म्हणलं होतं हे सगळं गवत काढून घ्या, तर काढलं नाही काय नाही म्हणतात. औषध मारले, आमकं केले. कशाचं औषध मारले तेव्हा? तसंच गवत आहे. तर ही बघा उन्हाळीचं झाड आहे. हे बघा ही उन्हाळीचं झाड आहे. हे आपल्याला उन्हाळा लागलं का नाही उन्हाळ्यात, म्हणजे काही याचा पाला, दांड्या किंवा मुळी खाल्ली तरी चालते. हे अशी मुळी जास्त वाढते. ही अशी मुळी खाल्ली नाही या उन्हाळीची, तर उन्हाळे आपल्या कमी येतात मनानेच. हे औषधच आहे त्याच्यावर उन्हाळीचं. उन्हाळ्यात लागल्यावर लय उन्हाळ्याचे झाडं आले. ते बघा गच्च भरले आहे का, सगळं तीच आहे. हे बघा शेवग्याचं झाड आलं इथं, बी पडलेलं, आणि ही पण उन्हाळीचंच आहे. हे बघा सगळं उन्हाळ्याचं आले ते. आणि ही धोत्रा काट येत रे बाबा, काटा येतं इथं चुलीमुळं. इथं चूल केली बघा पाण्याची. आमचं पातेलं ना लय दिवसाचं आहे, ती काळच केलं आहे आम्ही चुलीवर ठेवायला. किती अडचण झाली बघा. आता नाही काढणार. आता कसं
उद्या लगेच जायचं आम्हाला, काढून बी फायदा नाही. पाऊस येतोय परत येणार ती. या साईडला आमचं टॉयलेट आहे, काट आहे तिथं म्हणून जावं वाटत नाही. कसं हिरवंगार आहे हे बघा, त्या पायऱ्या दिसतात ना तिथं टॉयलेट आहे. इथं शेवग्याचं झाड होतं आहे बघा, तोडून काढलं. ओ आल बघा, आता ही मला सर्दीनी झालंय ना, खोकला कप, ही घाणेरी आहे हे बघा. आता ह्याचा काढा करून पिल मी संध्याकाळी 4 वाजता, नेऊन ठेवते घरात. परत पाऊस आला म्हणजे बाहेर येता येत नाही. हे बघा, काट जिथं तिथं काट आहेत. तर ह्या फुलांचा आणि पानांचा काढा करून पिल थोड्या वेळाने. जरा सर्दीन कप झाल्यात, तर हे औषध आहे त्याच्यावरचंच. घाणेरी, टणटणी, टणटणी पण ह्याला बोलतात, घाणेरी पण बोलतात. हे बघा, हे बघा, ही टॉयलेट आहे आमचं पाठीमागं. घरात नाही आमचं, बाहेर आहे टॉयलेट. तर हे चांगलं धुवून घेईल 2-3 पाण्याने, आणि नंतर काढा करीला लवंग घी टाकून. तर चला घर दाखवते. हे बघा, हे आहे आमचं घर. हे बघा, पायऱ्यावनी बी गवत आले. इकडं खोली, ह्या खोलीत नाहणी पण आहे आणि असं न लागणार सामान आहे. तर हे आहे आमचं किचन. गावाकडचं घर. पसारा पडलाय बघा, काकांनी कसा टाकला आहे बघा. एकटं होतं आपलं, काय बी आणून खात होतं. हे बघा, दिसलं. आणि हे आहे किचन. आहे हे बघा, दूध तापवून ठेवलंय. अंधारच दिसतोय का म्हणून काय की. भात भाजी चपात्या पण केल्यात. पाणी ठेवले भरून. हे बघा, ही फिल्टरचं पाणी जरचं आणलेलं, भांडी घासून ठेवल्यात. हे 2 फ्रीज आहेत इथं. चला आता बाहेरचे खुले दाखवते. हे बघा, आणलेला पसारा पडला आहे तसाच. इकडं टी व्ही आहे. हे बघा, मस्तपैकी सगळं आहे, बेड बीड सगळं. फाटकं लेपटं टाकले त्याच्यावर. हे बघा, फाटकी वदडी गादी आहे. ही पण बेड आहे. तर असं दिसतंय आमचं गावाकडचं घर. आवडल्यास लाईक करा, शेअर करा गावाकडचा व्हिडिओ, आणि नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा. माझी तब्येतच जरा खराब झालेली. किती छान दिसतात बघा फुलं. हे बघा, मस्त आहे ना गावाकडे. हालू वाटत नाही म्हणून तर गावाकडं हा वाटा. ऊन पडले बघा आता भरपूर. चला तर मग बाय बाय. आता जरा आराम करते, गोळी खाल्ली मी, तब्येतच ठीक नाही. चलो बाय बाय.